सेफ पठाण. नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेची महासभा आहे आणि आता तुम्ही बघताय MIMचे नगरसेवक मुंब्र्यातील सैफ पठाण महानगरपालिकेमध्ये जातात. आज पहिलीच महासभा जी आहे ती या ठाणे महानगरपालिकेत होणार आहे. थोड्याच वेळात या महासभेला सुरुवात होईल आणि जे ठाणे महानगरपालिकेतले नगरसेवक आहेत ते आता ठाणे महानगरपालिकेमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. बरेचसे नगरसेवक आलेले आहेत. नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज ठाणे महानगरपालिकेची पहिली महासभा जी आहे ती आहे आणि ठाणे महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत ते या ठाणे महानगरपालिकेत या आणि या महासभेमध्ये नक्की काय घडतं याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. शिवसेनेचं पक्ष कार्यालय तुम्ही इथे पाहताय. काही नवनिर्वाचित नगरसेवक तुम्ही पाहताय इथे. आज या ठाणे महानगरपालिकेची पहिली महासभा आहे आणि या महासभेसाठी नगरसेवक जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही माझ्या फ्रेममध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी खुसपे पाहताय. त्यानंतर प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत लहू पाटील आणि वायचळ. आज ठाणे महानगरपालिकेची पहिली महासभा आहे आणि या महासभेसाठी हे सगळेच नगरसेवक जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेत यायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात या जी महासभा आहे ही जी महासभा आहे ही सुरू होईल. जर आपण पाहिलं तर यावेळी महानगरपालिकेमध्ये अनेक तरुण नगरसेवक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते नक्की काय प्रश्न उपस्थित करतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विटाव्यातून जर आपण पाहिलं तर हे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. संतोष तोडकर आपल्याला दिसत आहेत. हे सगळे विटाव्यातले नगरसेवक आपल्याला दिसत आहेत जे महासभेसाठी वरती ठाणे महानगरपालिकेत आता जात आहेत. अगदी थोड्या वेळात ही महासभा जी आहे ती सुरू होणार आहे. विकास रेपाळे यांचं जर आपण पाहिलं तर इथे आगमन झालेलं आहे. आज पहिलीच महासभा आहे. विकास रेपाळे इथे उपस्थित झालेले आहेत. ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील उपस्थित झालेले आहेत. आज पहिलीच महासभा आहे. कृष्णा पाटील यांची इथे उपस्थिती आहे आणि या महासभेत आज काय वाटतं, काय प्रश्न आज उपस्थित होतील आणि एक नवीन प्रस्ताव ठाण्याच्या धर्तीवर तुम्ही मांडलेला आहे त्याला काय वाटतं, त्याला मान्यता मिळेल? मुख्यमंत्री कैलास अजितदादा पवार यांना महापौर सगळ्यांनी शोकसभा घेण्यात आलेली आहे. त्यानंतर सभा एक दिवसासाठी तहकून करून 23 तारखेला पुन्हा रेग्युलर सभा चालू आहे. म्हणजे 23 तारखेला महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये सगळी चर्चा होणार आहे. नक्कीच उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजित पवार यांची शोकसभा जी आहे ती शोकसभा आहे आणि त्यानंतर ही सभा तहकूब केली जाईल आणि 23 तारखेला म्हणजे जो सोमवारी जी आहे ती सभा पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे. आता जर आपण पाहिलं तर हनुमंत जगदाळे आपल्याला दिसत आहेत, ज्येष्ठ नगरसेवक.
नम्रता भोसले ज्या आहेत, नम्रता भोसले जाधव महानगरपालिकेमध्ये आलेल्या आहेत. आज पहिलीच महासभा आहे, परंतु आज कामकाज जे आहे ते होणार नाहीये. 23 तारखेला कामकाज होणार आहे. तुम्ही इथे पाहताय की शिवसेनेचं पक्ष कार्यालय देखील इथे सुरू झालेलं आहे. ग्राउंड फ्लोअरलाच हे पक्ष कार्यालय आहे. यावेळी ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक नवीन नगरसेवक जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आला कोपरीच्या नगरसेविका मालतीताई पाटील या देखील आता तुम्ही पाहता की महानगरपालिकेमध्ये आलेल्या आहेत. भरत चव्हाण आपल्याला दिसत आहेत. आज पहिलीच महासभा आहे. बरेचसे नगरसेवक या आधी वरती सभागृहामध्ये गेलेले आहेत. या महासभेमध्ये जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं त्याचा शोक प्रस्ताव जो आहे तो मांडलेला आहे. त्यामुळे आजची ही संपूर्ण महासभा आहे पूर्ण दिवसासाठी तहकूब होणार आहे आणि 23 तारखेला म्हणजे मला वाटतं सोमवारी ही महासभा जी आहे ती घेण्यात येणार आहे. काय चाललंय? रमाकांत मडवी यांचं देखील इथे तुम्ही पाहिलं तर आगमन झालेलं आहे. राजेश मोरे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आज पहिलीच महासभा जी आहे ती आहे.
थांब ना निघूया कोणाकडे हा ये जाऊ नको मला फोन कर लिहायचंय ठाणे लाईव्हच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.